नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सुंदर असे एक बेबी गर्ल ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। येथे आपण उंची घेतलेली 11 इंच, त्यानंतर येथे आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच, शोल्डर घेतलेले आहे 5 इंच, त्यानंतर येथे मुंडा खोली घेतली 4.5 इंच, नंतर आपण येथे चेस्ट घेतलेले आहे 5.5 ते 6 इंच, नंतर लूजिंग आपण 1 ते 1.5 इंच ठेवू शकता। त्यानंतर येथे मी अशा प्रकारे माप कटिंग करून घेणार आहे। कमरेचं आणि छातीचे माप दोन्हीही सारखेच असतात जवळपास, त्यासाठी येथे मी खालचे कमरेचे माप काही घेतलेले नाही। त्यासाठी आपण येथे व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे आपण व्यवस्थित असे कटिंग करून घेतल्याच्या नंतर गळ्याच्या तिथे आपण येथे खाच कट करणार आहोत। अशा प्रकारे आपले पुढचा आणि मागचा गळा कटिंग झालेला आहे। त्यानंतर येथे आपण अस्तर मेन फॅब्रिक वरती ठेवून येथे आपण दोन्हीही भाग बरोबरच कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण येथे दोन्ही भाग कटिंग करून मेन फॅब्रिक आहे ते थोडे अस्तरपेक्षा जास्त ठेवायचे। त्यानंतर येथे आपण बाही कटिंग करून घेणार आहोत। तर बाही येथे मी कटिंग करून घेतली आहे। बाही मी इथे पफ स्लीव्ज मध्येच कटिंग करून घेतलेली आहे। तर ती आपण इथे व्यवस्थित ठेवायची आणि बाही कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर येथे आपण नॉटसाठी 1 इंचाची एक पट्टी कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले सिंपल ब्लाउजची कटिंग झालेली आहे। चला तर मग आता आपण स्टिचिंग पाहूया। येथे आपण सुरुवातीला बाही स्टिचिंग करून घेणार आहोत। त्यासाठी वरच्या साईडनी आपण सुईच्या साईडनी अस्तर ठेवून एक दाब टीप टाकून घ्यायची आहे। त्यानंतर येथे आपण परत एक पलटून दाब टीप टाकायची आहे। त्यानंतर येथे अशा प्रकारे मुडपून आपण अस्तरच्या चारही साईडनी आपण इथे टीप मारून घेणार आहोत। एक्स्ट्राचे कापड येथे आपण कट करून टाकणार आहोत। त्यानंतर आपण दुसरीही स्लीव्ह त्याच पद्धतीने स्टिच करणार आहोत। त्यानंतर दाब टीप टाकून आपण येथे पलटून घेणार आहोत। नंतर आपण साईडनी चारही साईडने आपण येथे टिपा टाकून घेणार आहोत। एक्स्ट्राचे कापड येथे आपण कट करून टाकणार आहोत। अशा प्रकारे आपले इथे पफ स्लीव्ह तयार झाली आहे। तर आपल्याला येथे वरच्या साईडने पफ येण्यासाठी वरच्या साईडने आपल्याला इथे चुना टाकायच्या आहेत। तर येथे आपण अशा प्रकारे वरच्या साईडने इथे प्लेट टाकून घेऊ शकतो। पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे येथे बाही स्टिच झालेली आहे। त्यानंतर येथे आपण बॅक पार्टला एक गळ्याची डिझाइन तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी मेजरमेंट टाकून घेत आहे। आपल्याला गळा खोली किती पाहिजे आहे त्यानुसारच आपण इथे कटिंग करणार आहोत। तर येथे मी सुरुवातीला गोल राऊंड मध्ये आकार देऊन खाली असा पानाचा आकार देणार आहे। आपल्याला हे ब्लाउज जे आहे ते बॅक हुकचं बनवायचं आहे। तर त्यासाठी मी येथे खालच्या साईडने मी हुक पट्टी आणि आय पट्टी करणार आहे। त्यासाठी येथे आपण आता नंतर मेन फॅब्रिक घेऊन कपडा इथे व्यवस्थित ठेवून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथे फ्रंटचा गळा कटिंग करणार आहोत। त्यासाठी येथे आपण 3.5 ते 4 इंच आपण आपल्या आवडीनुसार आपण इथे गळा खोली ठेवू शकता। मी येथे 3.5 इंच गळा खोली ठेवलेली आहे। 3 ते 3.5 इंचापर्यंत आपण गळा खोली ठेवू शकता लहानांसाठी, आणि मोठ्यांसाठी तुम्हाला पाहिजे त्या साईजनुसार आपण ठेवू शकतो। अशा प्रकारे इथे आपले कटिंग करून झालेले आहे। तर आपण आता इथे पुढच्या साईडने थोडासा मुंडाचा आकार देऊन कट करणार आहोत। त्यानंतर येथे मी अस्तर जॉईंट करून गळा पलटून घेतलेला आहे। व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे येथे मी शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि शॉर्टकट ही आणि तुम्हाला समजेल अशा भाषेतच येथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर येथे मी सर्व गोल राऊंड मध्ये येथे स्टिच करून घेणार आहे। त्यानंतर आपण येथे व्यवस्थित खालच्या साईडने ही एक टीप टाकून घेणार आहोत।
जर अशा प्रकारे आपल्याला अस्तरचे ब्लाऊज असेल तर याच पद्धतीने जर तुम्ही शिवले तर फिनिशिंगही खूप छान येते आणि ब्लाऊजचे आकर्षकही दिसतात, फिटिंगलाही छान बसतात. अशा प्रकारे इथे आपण एक्स्ट्राचे कापड येथे कट करून टाकलेले आहे. अशा प्रकारे आपला फ्रंट आणि बॅक येथे जॉईंट करून झालेला आहे. येथे आपण आता ब्लाऊजची फिटिंग करण्यासाठी मेजरमेंट टाकून घेणार आहोत. जर आपण अंगावरून जर ब्लाऊजचे माप घेतले असेल तर आपण येथे लुजिंगसाठी अर्धा इंच ठेवणार आहोत. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला इथे मध्यभागी काढून येथे आपल्याला 6 ते 6.5 इंचापर्यंत इथे आपण अर्धा इंच लुजिंग ठेवलेली आहे. नंतर आपण चेक करून पाहू शकतो फिनिशिंग मध्ये आले का नाही. त्यानंतर येथे आपण कमरेचे ही फिटिंग येथे खुणा करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला येथे बाही दंडघेरही येथे 4.5 इंचापर्यंत आपण लुजिंग ठेवू शकतो. दोन्ही साईडने आपण त्याच पद्धतीने खुणा करून घेणार आहोत. हा ब्लाऊज खूपच छान आणि सुंदर झाला आहे. दिसायलाही खूप छान दिसत आहे. फिटिंगलाही खूप छान बसलेला आहे. अशा प्रकारे आपण इथे चॉकच्या साहाय्याने खुणा करून घेतल्याच्या नंतर आपल्याला टिप टाकणंही सोपं जातं. येथे आपण व्यवस्थित अशी फिटिंग करून घेणार आहोत. आपण येथे 2 ते 3 टिपा टाकू शकता आणि हे ब्लाऊज आपण जे तयार केलेले आहे आपण ते 6 ते 7 वर्षापर्यंतही वापरू शकतो. याची शिलाई उकलली की आपण हा ब्लाऊज वेअर करू शकतो. त्यासाठी याला मी मार्जिन जास्तच ठेवलेली आहे.